मुलांना चायनीज खायला खूप आवडतं ना, पण आता बाहेरून आणायची गरज नाही. आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी सोया चिली. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये. आज आपण बनवलेले आहे मुलांची फेवरेट, एकदम हॉटेलपेक्षाही चविष्ट अशी क्रिस्पी सोया चिली, जी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लागते. ही रेसिपी एकदा करून बघितली तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण ही सोयाबीनची वडी घेतलेली आहे. तर बघा ह्या पद्धतीची छोटी मोठी मिळते, तुम्हाला कोणती पाहिजे ती घेऊ शकता. तर मी मोठी वडी वापरणार आहे. तर थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलेलं. आता ह्या पाण्यामध्ये आपण ही सोयाबीनची वडी 15 ते 20 मिनिटासाठी आपण भिजवून घेऊया, म्हणजे चांगली ही सोक होईल आणि चांगली भिजेल, मस्तपैकी फुगेल अशी. तर आता बघा 15 ते 20 मिनिटांनी मस्तपैकी वडी ही चांगली फुललेली आहे पाण्यामध्ये, बघा ह्या पद्धतीने. आता ह्याचं सगळं पाणी आपण पिळून काढूया, म्हणजे पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे या सोयाबीनचं. तर या पद्धतीने सगळ्या मी सोयाबीनच्या वड्या या पिळून काढते पाण्यातून. तर आता बघा सगळ्या वड्या आपण अशा पिळून काढून घेतलेल्या आहे एका भांड्यामध्ये. आता मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्स करायला थोडं सोपं जाईल. तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले काही घालणार आहे. तर मी हे काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे आणि ही काळी मिरी पावडर आहे. आणि आता आपण हा गरम मसाला टाकणार आहे. सगळं मी 1-1 चमचा घेतलेला आहे. आणि हा चिकन मसाला आहे, तुम्हाला जर वापरायचा असेल तर वापरू शकता, स्किप केला तरी पण चालेल, पण थोडी चवीसाठी मी हा चिकन मसाला पण घेतलेला आहे. आणि हा धने आणि जिरेची पावडर मी अशी केलेली आहे, ती पण टाकणार आहे. आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट वापरणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर दही वापरायचं असेल मॅरिनेट करण्यासाठी, दही वापरलं 2 चमचे तरी पण चालेल. आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दहीच्या ऐवजी तुम्ही लिंबू जरी पिळला तरी पण चालेल, पण मी लिंबू किंवा दही वापरलेलं नाही आहे आंबटपणासाठी. फक्त हे मसालेच टाकून आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून आपण छान असं मस्त असं मळून घेऊया, म्हणजे थोडं दाबून घेऊया, म्हणजे ह्याच्या आतमध्ये सगळे मसाले जातील या सोयाबीनला. तर आता 10 मिनटासाठी आपण हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया थोड्या वेळसाठी. आता बघा 10 मिनटांनी मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये, तर बघा या पद्धतीने सगळं मॅरिनेट झालेलं आहे आणि छान अशी सगळे मसाले या सोयाबीनमध्ये उतरलेले आहेत. आता मी थोडंसं म्हणजे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. आपल्याला हे फ्राय करायचे आहेत ना, तर थोडासा क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण हे थोडं कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. आणि आता हे चांगलं कोट करून घेऊया ह्याला कॉर्नफ्लॉवर. छानपैकी असं मस्त मळून घेऊया. ह्याच्यामध्ये पाण्याचा वगैरे वापर अजिबात केलेला नाही आहे, कारण सोयाबीनला पाणी सुटलेलं आहे. तर आता एका कढईमध्ये आपण छान तेल गरम करून घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये 1-1 असं सोयाबीनच्या जी वडी आपण मॅरिनेट केलेली होती ती आपण फ्राय करून घेऊया, छान अशी क्रिस्पी होईपर्यंत. चांगली क्रिस्पी होईल अशी आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे छानपैकी. तेल चांगलं कडकडीत गरम करायचं, म्हणजे ना छान असं वरतून एकदम क्रिस्पीनेसपणा येतो ह्या सोयाबीन वडीला आणि खूप छान लागते. आपण जशी चिकन चिली बनवतो, तर व्हेज लोकांना हे सोयाबीनची चिली बनवायची, म्हणजे कसं ज्यांना चिकन वगैरे आवडत नाही तर तुम्ही अशी सोयाबीनची चिली बनवू शकता. आणि मुलांना तर फार आवडते. सोयाबीन तर खूपच हेल्दी आहे, ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीनचा स्रोत आहे. तर त्याच्याकरता आपण ही घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल ही सोयाबीन चिली बनवत आहोत. तर बघा एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेत आहोत. चांगला कुरकुरीतपणा आला पाहिजे ह्याला वडीला, आणि वडी चांगली शिजली पण पाहिजे आतून. तर मस्त अशी आपण वडी चांगली फ्राय करून घेऊया. हे नुसतं पण तुम्ही नुसती फ्राय करून जरी तुम्ही म्हणजे ह्याच्यासोबत खाली ना सॉससोबत, तरी पण मस्त लागेल, शेजवान सॉस सोबत. आणि छान अशी कच्ची कोबी वगैरे मिक्स करायची, म्हणजे मस्त लागते. तर आता हे सगळ्या वड्या आपण फ्राय करून घेऊया आणि काढून घेऊया एका बाउलमध्ये. मस्त बघा चिकनसारखंच वाटतं आहे सेम, म्हणजे नॉनव्हेज लोकांना कधी चिकन खायचं नसेल तर त्यावेळेला हे तुम्ही सोयाबीन चिली बनवू शकता. अगदी असं वाटतं की आपण चिकनच फ्राय करतो आहे. तर आता सगळे मी ह्या सोयाबीनच्या वड्या फ्राय करून घेतल्या. आता हे सगळ्या काढून घेऊया आणि उरलेल्या पण आपण छान अशा फ्राय करून घेऊया सगळ्याच.
तर बघा आपले सगळे सोयाबीन वडे आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण सगळं काढून घेऊया आणि साईडला ठेवूया. तर बघा मस्त अशी कुरकुरीतपणा आलेला आहे या वडीला आणि नुसते पण खायला खूपच छान लागतील. हे तुम्ही शेजवान सॉसबरोबर जरी खाल्लं ना तरी पण खूपच अप्रतिम लागते. तर आता आपल्याला सोयाबीन चिली बनवण्यासाठी आपल्याला जे आपण ज्याच्यामध्ये फ्राय केलेलं होतं तेच तेल वापरणार आहे. तर थोडंसं आपण तेल एका दुसऱ्या कढईमध्ये घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला काही म्हणजे असं हे लसूण आणि अद्रक मी असं बारीक बारीक कापून घेतलेलं ते छान असं फ्राय करायचं तेलामध्ये. ह्याची टेस्ट छान लागते. म्हणजे जसं रेस्टॉरंटमध्ये बनवतात बाहेर गाड्यावर जसं चायनीजचा पदार्थ बनवतात त्या पद्धतीनेच आपण घरात मस्त अशी घरच्या घरी लहान मुलांना आवडेल असं बनवत आहोत. तर मस्त लसूण आणि अद्रक फ्राय करून झाल्यावर मी ह्याच्यामध्ये ह्या मिरच्या घेतलेल्या कापून. तुम्हाला जर मिरच्या वापरायच्या नसतील तर नाही वापरल्या तरी पण चालेल, कारण जास्त स्पायसी होईल. त्याच्याकरता मिरची मी अशी मोठी मोठीच कापून घेतली म्हणजे काढायला बरं पडेल. आणि कांदा पण एक असा स्लाईस केलेला कांदा आहे, तो पण छान असा पातळ चिरून घेतलेला आहे. मला कांद्याची पात मिळाली नाही त्याच्यामुळे मी कांद्याची पात वापरलेली नाही आहे. तुम्हाला कांद्याची पात वापरायची असेल तर मी वापरू शकता. तर मी कांद्याची पात नाही वापरली ह्याच्यामध्ये, मला मिळालीच नाही. तर आता कांदा छान असा पातळ पण फ्राय करून घ्यायचा. हे जास्त शिजवायचं नाही आहे, आपल्याला क्रंचीच ठेवायचं आहे. तर मोठ्या गॅसवरच आपल्याला हे सगळं असं छान असं परतवून घ्यायचं आहे. आता कांदा आणि मिरची परतून झाल्यावर आपण ही शिमला मिरची घेतलेली आहे, थोडी जाडच कापून घेतलेली आहे. म्हणजे कसं कोणाला आवडत नसेल तर काढून टाकू शकतो. आणि कोपी अशी पातळ कापलेली आहे बघा मस्त अशी. तर आता हे सगळ्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहे, फक्त अशा परतून घ्यायच्या आहे. गॅस फास्टच ठेवायचा आहे आपल्याला म्हणजे कसं भाज्या फक्त अशा क्रंची करायच्या आहेत आपल्याला, जास्त अशा सॉफ्ट नाही करायच्या. तर आपण छान असं परतून घेऊया मस्त अशी. आणि ह्याच्यामध्ये काही मी सॉसेस वापरणार आहे. तर बघा मला कांद्याची पात नाही मिळाली त्याच्याकरता मी काय केलेलं आहे, कोथिंबीरीचे जे कोवळे देठं असतात तेच अशी बारीक बारीक चिरून हे वापरणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडे कांद्याच्या पातीसारखे पण दिसतील आणि खायला पण चांगले लागतात, चव येते ह्याच्याने. तर आता ते पण आपण टाकून घेतलेलं आहे कोथिंबीरीची जी देठं. आता आपण सॉस टाकणार आहे. तर मी हा रेड चिली सॉस घेतलेला आहे. एक चमचा सगळं मी घेणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार किती तुम्हाला सॉस वापरायचा असेल तुम्ही तेवढा सॉस वापरू शकता. तर मी एक चमचा सगळं सॉस घेणार आहे. तर आता रेड चिली सॉस घेतलेला, आता आपण हा ग्रीन चिली सॉस घेणार आहे. तर बघा हा ग्रीन चिली सॉस पण आपण घेतलेला आहे आणि छान असा परतवून घ्यायचा. ह्या सॉसने कसं छान असं चायनीजची टेस्ट येते. आता हे सोया सॉस वापरणार आहे मी. हा खूप डार्क सोया सॉस घेतलेला आहे मी, त्याच्याकरता मी 1 चमचा हा टाकलेला आहे. आता हे सगळे आपले सॉस टाकून झाले आहेत, मिक्स करून घेऊया आपण. ह्याच्यामध्ये मी शेजवान सॉस पण टाकणार आहे, पण त्याच्या आधी आपल्याला आपण जे फ्राय करून घेतलेले होते सोया चंक्स, तर ते पण आपण छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी सोया चिली बनवून घेऊया. तर बघा एकदम अगदी हॉटेलमध्ये बनवतात त्या पद्धतीनेच दिसत आहे बघा. खायला पण एकदम अप्रतिम आणि हेल्दी पदार्थ आहे हा. तर या पद्धतीने आपण ही सोया चिली अशी छान अशी मिक्स करून घेतलेली आणि थोडासा आपण हा शेजवान चटणी असते ती पण वापरलेली आहे. म्हणजे जरा छान असा तिखटपणा येईल या सोया चिलीला. त्याचं नावच सोया चिली आहे, त्याच्याकरता मग थोडासा झणझणीतपणा तिखटपणा तर पाहिजेच. तर आता हे सगळं मिक्स झालं आहे आपलं मस्तपैकी. आता आपली ही सोया चिली तयार झालेली आहे. आपण आता ही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. लहान मुलांना नक्की आवडेल ही. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि हेल्दी पदार्थ आहे हा. म्हणजे बाहेर आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर बाहेरचं खाणं टाळण्यासाठी आपण हे घरातल्या घरात बनवू शकतो. तर मैत्रिणींनो, ही होती मुलांना आवडणारी क्रिस्पी सोया चिली. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. स्वादिष्ट जेवण बनवत रहा.